मतदानासाठी शेवटचा 1 तास बाकी, 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर पोहोचल्यास मतदान करता येणार। नागपुरात कॅन्सरग्रस्त आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क, तर गडचिरोलीत 111 वर्षांच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन बजावलं कर्तव्य। बारामतीत अनेक ठिकाणी दमदाटी करून बोगस मतदान होत असल्याचा युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवारांचा आरोप, तर अजितदादांनी आरोप फेटाळले। नांदगावात सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, आज तुझा मर्डर फिक्स असं म्हणत कांदेंनी धमकावलं, भुजबळांचा आरोप। छगन भुजबळांना मतदान केंद्रावर जाण्यापासून अडवलं, येवल्यातील खरवंडी मतदार केंद्रावरची घटना, स्थानिक आणि भुजबळांमध्ये बाचाबाची। नागपूर मध्य मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंशी संबंधित कार्यालय सील, कार्यालयात रोकड ठेवून मतदारांना प्रलोभन दाखवलं जात असल्याचा भाजपचा आरोप। वर्ध्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा आरोप, भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची कराळेंची माहिती। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोलेंनी बजावला मतदानाचा हक्क, तर भरघोस मतदान करण्याचं आवाहन। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क, मतदान करून महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा, ठाकरेंचं आवाहन। मतदानानंतर उद्धव ठाकरेंच्या शाखांना भेटी, गिरगाव, भायखळा, शिवडी, चिंचपोकळी आणि लालबागमधील कार्यकर्त्यांशी संवाद। बीडच्या घाटनांदूरमधील 3 मतदान केंद्रांची तोडफोड, मागच्या 1 तासापासून मतदानाची प्रक्रिया थांबली। मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, माधुरी दीक्षित, आशा भोसले, अशोक सराफ, नागराज मंजुळे, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव आणि सयाजी शिंदेंचं मतदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।